आणि आता बातमीपत्रामध्ये अनेक घडामोडी आहेत त्या अगदी सविस्तरपणे आपल्याला जाणून घ्यायच्या। सुरुवातीला सातारा प्रकरणातली बातमी आहे। साताऱ्यातील शंभूराज देसाईंना धक्काबुक्की प्रकरण जे होतं त्या घटनेचा अहवाल राज्य गुप्तचर विभागाला सादर करण्यात आलेला आहे। गोंधळाबाबत संपूर्ण अहवाल SID कडे आता सुपूर्द करण्यात आलाय। सातारा पोलीस दलातील वरिष्ठ पोलिसांची ही माहिती पाहायला मिळते। तर सातारा पोलीस दलातील वरिष्ठ पोलिसांनीच माहिती दिलेली आहे की जो काही गोंधळ झाला होता त्याबाबतची संपूर्ण अहवाल SID कडे आता सुपूर्द करण्यात आलेला आहे। घटनेचा अहवाल राज्य गुप्तचर विभागाला सादर करण्यात आलेला आहे। तर आपले प्रतिनिधी अजिंक्य धायगुडे आपल्या सोबत जोडले गेले आहेत। अजिंक्य, काय सांगाल, आता SID कडे जे अहवाल सुपूर्द करण्यात आले आहे त्याचा पुढे कसा तपास होणार आहे? अगदी बरोबर आहे। सातारामध्ये जिल्हा परिषद अध्यक्ष निवडीवेळी जो गोंधळ झाला होता या सगळ्या प्रकरणाचे पडसाद जे आहेत ते अधिवेशनात देखील उमटल्याचं आपल्याला पाहायला मिळालं होतं। शिवसेनेचे मंत्री शंभूराज देसाई आणि राष्ट्रवादीचे मंत्री मकरंद आबा पाटील यांना पोलिसांनी धक्काबुक्की केली होती आणि या निवडणुकीत पोलिसांची जी भूमिका आहे ती आक्षेपार्ह आहे अशा प्रकारचा या दोन्ही मंत्र्यांनी आरोप केला होता। जिल्हा परिषद अध्यक्ष जो भाजपचा झालाय तो पोलिसांच्या मदतीने झाल्याचं या दोन्ही मंत्र्यांकडून सांगण्यात आलं होतं। याचे पडसाद विधानसभा जे अधिवेशन सुरू आहे या अधिवेशनात उमटल्यानंतर या सगळ्या प्रकरणाची चौकशी करू असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं होतं। खरं तर काही वेळापूर्वी आपलं सातारा पोलीस दलातील वरिष्ठ अधिकाऱ्यांशी बोलणं झालं आणि या सगळ्या प्रकरणाचा अहवाल जो आहे तो राज्य गुप्तचर विभागाला दिला असल्याचं या अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आलेलं आहे। आता या अहवालात नेमकं काय काय सांगितलेलं आहे तर ज्यावेळी ही सगळी निवडणूक झाली अध्यक्षपदाची त्यावेळेस पोलिसांची भूमिका नेमकी काय होती, पोलिसांचा रोल कसा होता आणि जो शंभूराज देसाई मंत्री आहेत यांना जी धक्काबुक्की झाली, त्यांच्या हाताला जखम देखील यावेळी झाली होती, ती कशामुळे झाली, ही धक्काबुक्की कशामुळे झाली, या मंत्र्यांचं नेमकं काय म्हणणं होतं आणि पोलिसांची भूमिका नेमकी काय होती, या सगळा जो आहे तो सातारा पोलीस दलाने अहवाल तयार केलेला आहे आणि तो आता राज्य गुप्तचर विभागाला देखील सादर केलेला आहे आणि हा अहवाल मुख्यमंत्र्यांकडे देखील जाणार असल्याची माहिती समजते। खरं तर हे सगळं प्रकरण झाल्यानंतर आपण पाहतोय की राजकीय वातावरण देखील तापलेलं आहे। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी देखील आता या सगळ्या प्रकरणावर आपली प्रतिक्रिया दिलेली आहे आणि या सातारा जिल्हा परिषद अध्यक्ष निवडीच्या वेळी झालेल्या प्रकारामुळे राज्यातील राजकारण ढवळून निघाल्याचं सध्या पाहायला मिळते। मात्र आपण अनेक नेत्यांशी देखील बोललेलो आहोत। नेते म्हणतात की हा सगळा पोलिसांनी तयार केलेला अहवाल आहे तो गुप्तचर विभागाला गेलाय आणि तिथून पुढे तो मुख्यमंत्र्यांकडे जाईल। मात्र पोलीस हे जे आहेत ते स्वतःला वाचवण्याचा प्रयत्न करतील, त्यामुळे हा सगळा तपास जो आहे तो स्वतंत्र यंत्रणेकडून केला जावा अशी मागणी देखील या नेत्यांनी सध्या केल्याचं आपल्याला पाहायला मिळते। मात्र सध्या जे आहे ते जी अध्यक्ष निवडीवेळी जी काही घटना घडली होती या घटनेचा सविस्तर अहवाल जो आहे तो राज्य गुप्तचर विभागाला दिल्याचं सध्या आपल्याला वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी माहिती दिली। धन्यवाद अजिंक्य, अगदी सविस्तर अपडेट आपण दिली आहे। एकंदरीतच हा अहवाल आता पुढे मुख्यमंत्र्यांकडे सुद्धा जाणार आहे आणि एकंदरीतच पोलीस स्वतःला या प्रकरणात वाचवू शकता म्हणून स्वतंत्र यंत्रणेकडे हा अहवाल सादर करून आता पुढचा तपास होणार आहे। धन्यवाद सविस्तर अपडेटसाठी।